नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे आपल्या भारत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आता आपण तिसऱ्या टेस्टचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला वन बाय वन आपण प्रत्येक प्रश्नाचं आता स्पष्टीकरण पाहूया. ठीक आहे. बघा आता पहिला प्रश्न काय आहे या ठिकाणी. पहिला प्रश्न काय, विधान दिली होती तुम्हाला, सर्व खुर्च्या टेबल आहेत, असं तुम्हाला पहिलं विधान होतं. दुसरं विधान काय होतं, सर्व टेबल टीव्ही आहेत, म्हणून तुम्हाला दुसरं विधान या ठिकाणी तुम्हाला दिलेलं होतं. आता ह्या विधानावरनं तुम्हाला पहिल्यांदा काय काढता आली पाहिजे, तुम्हाला वेन आकृती काढता आली पाहिजे. वेन आकृती काढल्यानंतर आपण त्याखालील निष्कर्ष किंवा अनुमान पाहणार आहोत. सर्व खुर्च्या टेबल आहेत असं जर वाक्य असेल तर तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल, पहिल्यांदा खुर्च्या या ठिकाणी मांडणी करावं लागेल आणि सर्व खुर्च्या काय त्या टेबल आहेत त्या, म्हणून टेबलाला त्याच्या बाहेरून गोल करावं लागेल, सर्कल काढावं लागेल. ओके. त्याच्या पुढे वाक्य काय बघा, सर्व टेबल टीव्ही आहेत, म्हणजे हे सगळे टेबल काय आहेत, टीव्ही आहेत. टीव्हीला त्याच्या बाहेरून सर्कल काढावं लागेल. ठीक आहे, झाली ही वेन आकृती तुम्ही काढली. वेन आकृती कशावरनं काढतो आपण, या विधानावरून आपण वेन आकृती काढतो. आता अनुमान बघायची. पहिला अनुमान बघ काय, सर्व टीव्ही खुर्ची आहेत. सर्व टीव्ही खुर्ची आहेत. आहेत का, आता या ज्या टीव्ही आहेत त्या खुर्च्या आहेत का, नाहीत. त्यामुळे पहिलं पहिलं अनुमान काय आलं तुमचं, चुकीचं आलं. डन. दुसरं काय आता बघा, काही टेबल काही टीव्ही टेबल आहेत. काही टीव्ही टेबल आहेत. यातले आता हे जे आहेत ना, हे टीव्ही पण आहेत आणि टेबल पण आहेत. त्यामुळे दुसरं अनुमान काय येईल, बरोबर येते. दुसरं काय येते, बरोबर येते. सर्व टेबल खुर्च्या आहेत. आता खुर्च्या फक्त एवढ्याच आहेत, एवढ्याच खुर्च्या आहेत. हे जे टेबल आहेत, हे टेबल आहेत, त्या खुर्च्या होऊ शकतात का, नाहीत होऊ शकत. पण सगळ्या खुर्च्या टेबल होऊ शकते त्या, सगळ्या खुर्च्या टीव्ही होऊ शकते त्या. त्यामुळं तिसरं पण अनुमान काय येते मला सांगा, चुकीचं येते. पहिलं चूक आलंय, दुसरं बरोबर आलंय, तिसरं चुकीचं आलंय. चौथं बघा, काही टीव्ही खुर्च्या आहेत. काही टीव्ही खुर्च्या आहेत म्हणून सांगितलं. आता यातल्या या खुर्च्या टीव्ही पण आहेत, त्यामुळं काही ज्या टीव्ही आहेत त्या खुर्च्या येऊ शकतात त्या. पण जर असं असतं सर्व टीव्ही खुर्च्या आहेत, शक्य आहे का, नाही. इथल्या सगळ्या टीव्ही खुर्च्या होऊ शकतात का, नाही. ठीक आहे. त्यामुळं हे इथं अनुमान काय येते, बरोबर येते. दुसरं आणि चौथं बरोबर येणारा पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 4. 2 आणि 4 बरोबर. वेन आकृती तुम्हाला जमली पाहिजे. प्रत्येक टेस्ट मध्ये थोडीशी वेगवेगळी वेन आकृती घ्यायचा प्रयत्न करतो. थोडासा ऍप्लिकेशन बेस म्हणजे डिसिजन मेकिंग टाइप पण एखादा क्वेश्चन आला तरी तुम्ही कन्फ्युज नाही झाला पाहिजे, तशाही लेवलचा मी तुम्हाला एखादा क्वेश्चन घेईन. ठीक आहे. नेक्स्ट टेस्टच्या बाबतीत आपण तसा विचार करू. पुढचा बघा आता दुसरा क्वेश्चन. आता बॉक्स टाइप असतो. मी पहिल्या टेस्टच्या वेळी पण तुम्हाला सांगितली होती, 5 पद्धतीनं तुम्हाला पहिल्यांदा मांडणी करता आली पाहिजे, लक्षात ठेवा. हे 5 पद्धतीनं विचार करायची तुमची पद्धत बदलली पाहिजे. विचार करायची पद्धतीमध्ये पहिल्यांदा काय असतं, वर्ग, त्यानंतर काय आलं, घन, वर्गमूळ, वर्गमूळ आणि काय, घनमूळ. ओके. ह्या 4 टेक्निक तुमच्यात आल्या, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ. ह्या चारीच्या चारी टेक्निक पहिल्या गोष्टीत आल्या. दुसऱ्या टेक्निक मध्ये काय, इतर दोघांचा संबंध, इतर दोघांचा संबंध. त्यानंतर काय, आडवी आडवी किंवा उभी बेरीज, आडवी किंवा उभी बेरीज असा विचार करायचा. चौथी टेक्निक बघा, संख्येतील संख्येतील अंकाची 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 आडवी आडवी किंवा किंवा उभी बेरीज. म्हणजे एकदा आडवी बेरीज बघा, एकदा उभी बेरीज बघा, समान येत असेल. आडवी बेरीज जर इथं 100 येत असेल, इथं 100 येत असेल, इथं 100 येत असेल, तर इथं 100 येण्यासाठी किती कमी आहे, किंवा उभी बेरीज इथं पर्टिक्युलर सगळे समान बेरीज येत असेल, इथं समान येत असेल, इथं समान येत असेल, तर इथं समान येण्यासाठी किती कमी पडते. चौथा मुद्दा काय आहे तुमचा, संख्येतील अंकांची आडवी उभी बेरीज. मग संख्येतील अंकांची म्हणजे काय, अगोदर तुम्ही सगळ्या संख्यांची उभी बेरीज केली होती. पुन्हा काय असू शकतं माहितीये का, त्या संख्येमध्ये जे अंक आहेत ना, 3, 1, 6, 8, 9, 1, 1, 0, या अंकांची बेरीज समजा 27 आली. दुसऱ्या कॉलम मधल्या पण अंकांची बेरीज 27 आली. तिसऱ्या कॉलम मधल्या पण अंकांची बेरीज समजा 27 आली, समजा म्हणतोय. तर चौथ्याची 27 येण्यासाठी किती कमी पडते, किंवा पर्टिक्युलर बेरीज बदलून आली तर तुम्हाला समजलं पाहिजे. बर, अंकांची बेरीज केली आपण, त्या संख्येतील अंकांची आडवी किंवा उभी बेरीज. आणि पाचवा मुद्दा ह्यातला काय विचार करायची पद्धत, की सर्व संख्या काय चढत्या क्रमाने मांडणे.
चढत्या क्रमाने मांडणे. पण ह्या चढत्या क्रमाने मांडत असताना एक विचार करायची पद्धत आहे बघा. एखादी संख्या जर डबल येत असेल, वाक्य नीट लक्षात ठेवा, एखादी संख्या डबल येत असेल तर हा क्ल्यू असल्या बॉक्स मध्ये नसतो, हेही तुम्ही समजून घ्या. मग इथं 61 येते बघा, ठीक आहे, नाही इकडे 68 आहे का, ठीक आहे. डबल एखादा जर इथं अंक आला असता तुमचा, बघा 70 आहे, 70 जर दोन ठिकाणी कुठं आला असतं ना, तर संख्या चढत्या क्रमाने शक्यतो नसतात, हे नोंद करून ठेवा कुठं तर. मग आता आपण हा प्रश्न सोडवत असताना याची उभी बेरीज किती येते, 200 येते. मी फक्त आता क्ल्यू पटकन सांगतो. याची पण उभी बेरीज किती येते, 200 येते. याची पण उभी बेरीज 200 येते. आणि याची उभी बेरीज येत असताना ह्या सगळ्या तीन संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर 193 येते. मग याची उभी बेरीज 200 येण्यासाठी किती कमी पडते, 7 कमी पडते. त्यावेळेस उभी बेरीज 200 येईल. म्हणून ह्या 200 ने 193 वजा केलं तर उत्तर किती आलं तुमचं, 7. पर्याय क्रमांक किती आला तुमचा, 2. विचार करायच्या मी तुम्हाला 5 पद्धती सांगितल्यात, ठीक आहे. नेक्स्ट आता बघा तिसरा क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत ब्रोक हा शब्द DOSFK असा लिहिला. आता हे बघा, जर त्या ठिकाणी तुम्हाला अक्षर आली तर माइंडसेट झाला पाहिजे ABCD पाहिजे. पेपर चालू होण्याच्या पूर्वी तुमच्याकडे 5 मिनिटं हातामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका असते, बरोबर आहे. ABCD काढून ठेवायची. क्वेश्चन पेपरवर तुमच्याकडे ABCD काढून ठेवली, काय ते ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, रफ पेज असल्यासारखंच पेज आहे मग तिथं आपल्याला, ठीक आहे. मग ABCD काढत असताना पण व्यवस्थित टेक्निकनं काढायची. टेक्निकनं म्हणजे काय, ABCD असं 4-4च्या ग्रुपमध्ये काढायचं. सोडवण्यासाठी ते खूप सोपं जातं. ABCD पुन्हा EFGHIJKL असं 4-4-4. 12 झाल्यानंतर M सेपरेट ठेवायचा. का, ए पासून झेड पर्यंत टोटल 26 अक्षर आहेत ना, वरच्या लाईन मध्ये आपण 13 घेणार, खालच्या लाईन मध्ये आपण 13 घेणार. मग 13 घेत असताना 4-4चा 3 ग्रुप केलं, एक सेपरेट राहिला M. M च्या खाली आपण N लिहायचा. N नंतर OPQR पुन्हा 4चा घेऊ, ठीक आहे. M च्या खाली घेतलं काय, N घेतला, सेपरेट ठेवायचं दोन्ही अक्षर एक एक. या नंतर OPQR 4 अक्षर घेतली. OPQR नंतर STUV पुढची 4 अक्षर घेतली तुम्ही. त्याच्यानंतर WXYZ ही पुढची 4 अक्षर तुम्ही घेतली. आता सुरुवातीला बघा, सुरुवातीला जर तुम्हाला ABCD काढायची असेल तर अजून कशा पद्धतीने काढायची बघा. इथं नंबरिंग द्यायचं 1 2 3 4 असं तुम्ही नंबरिंग दिलं नाही. इथून 14 पासून इथपर्यंत पुन्हा नंबरिंग द्यायचं 26 पर्यंत. म्हणजे तुमच्या 4 ओळी परिपूर्ण तयारच पाहिजे त्या. बरं, याच्याही पुढे तुम्हाला नंबरिंग द्यायचं असेल ना तर 1 2 3 4 असं उलटही नंबरिंग आतल्या बाजूने द्या. मग आतल्या बाजूने देत असताना याला काय 26 येईल. म्हणजे 6 ओळीमध्ये तुमची ABCD परफेक्ट तयार होती, लक्षात ठेवा. आणि ही पेपर चालू होण्याच्या पूर्वी तयार असली नाही, मग ह्याच्यावर जर एखादा क्वेश्चन आता आलाय असा आला तर तुम्हाला सोडवण्यासाठी लगेच वेळ तुम्हाला कमी होतो, म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही सोडवून टाकता. आता या ठिकाणी आपण ABCD वरनं प्रश्न सोडूया. काय दिलंय, B ला त्यांनी D दिले, म्हणजे मध्ये एक अक्षर सोडले. काय केले, एक अक्षर सोडले मध्ये. R ला त्यांनी O घेतले, 2 अक्षर पाठीमागे घेतली. पहिल्याला एक अक्षर सोडून पुढे गेली, दुसऱ्याला 2 अक्षर सोडून पाठीमागे गेली. तिसऱ्याच्या बाबतीत काय झाली, O ला त्यांनी S मांडलं, 3 अक्षर घेऊन पुढे घेतली. पहिल्या अक्षराला एक अक्षर पुढं, दुसऱ्या अक्षराला 2 अक्षर पाठीमागं, तिसऱ्या अक्षराला 3 अक्षर पुढं, चौथ्या अक्षराला 4 अक्षर पाठीमागं आले असतील. बघा बरं, आता चौथं अक्षर K आहे, K ला त्यांनी F घेतलं, 4 अक्षर ते पाठीमागं आलं. आता लिंक कळाली आपल्याला कसं सोडवायचं ते. आता इथं प्रश्न विचारलाय, इंडिया हा शब्द कसा लिहिला जाईल. इंडिया आय आहे, आयच्या पुढे एक अक्षर सोडून पुढं, उत्तराला सुरुवात K न झाली पाहिजे. नंतर N आहे, N नंतर 2 अक्षर सोडून पाठीमागं, पुन्हा दुसऱ्यांदा पण K आला पाहिजे. K न सुरुवात असणारा पर्याय कुठला आहे, एकमेव आहे, पर्याय क्रमांक पहिला. झालं. लगे पुढचं सोडवून बघतो काय करतो, नाही तिथं आपल्याला 36 सेकंद असेल, 36 सेकंदामध्ये क्वेश्चन टॅकल करून आपल्याला पुढे जायचंय, ठीक आहे. त्यामुळं एकदा आन्सर आलं तुम्हाला लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचं. आता प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा, आधी वाचन घेऊ. माया आणि छाया यांना एकमेकाबरोबर खेळायला आवडते. प्रिया ही छाया आणि प्रकाश यांच्या बरोबर खेळू शकते. दियाला एकटीला खेळायला आवडते. प्रकाशा छाया व दिया सोबत खेळू शकतो, परंतु त्याला माया व प्रिया बरोबर खेळणे आवडत नाही. हे लक्षात घेता खालीलपैकी कोणता गट एकत्र खेळणाऱ्यांचा असेल.
कोणता गट एकत्र खेळणाऱ्यांचा असेल ते सांगा म्हणून तुम्हाला सांगितले. इथे एक वाक्य आहे बघा, दियाला एकटीला खेळायला आवडते, त्यामुळे दिया कोणाच्याच ग्रुपमध्ये येणार नाही. इथं दिया आहे, इथं दिया आहे, तिसरा आणि चौथा पर्याय तुमचा येणारच नाही. पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये आता तुमचं उत्तर आहे. पुढे एक वाक्य निगेटिव्ह सांगितले, कुठं प्रकाशा छाया व दिया सोबत खेळू शकतो, परंतु त्याला माया व प्रिया बरोबर खेळणे आवडत नाही. मग प्रकाश असेल तिथं माया व प्रिया येणार नाही, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही, कारण प्रकाश असेल तिथं माया येणार नाही. त्यामुळे राहिला एकमेव पर्याय, माया छाया प्रिया ह्या सोबत खेळू शकतात. पर्याय क्रमांक काय आला? एक बरोबर आला. शाब्दिक रचना समजली पाहिजे. निगेटिव्ह असेल ते पर्यायतनं लगे इग्नोर करत चालायचं. लगेच सर कॉलम काढतो असं सोडवतो तसं सोडवतो नाही, आपल्याला उत्तराजवळ पटकन जायचे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा आता 5वा. काय दिलेला आहे या ठिकाणी बघा, 8 व्यक्ती MNO PQRS आणि T हे एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसले आहेत. आता एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसले आहेत. प्रश्न पुढचा नंतर वाचू, मी 2-3 वाक्य काय सांगतोय ते बघा. 8 मित्र सांगितलेत आणि एकाच दिशेला चेहरा आहे 8 मित्रांचा, आणि तुम्हाला सांगितलं त्या 8 मित्रांचा चेहरा पूर्व दिशेला आहे, त्या 8 मित्राचा चेहरा पश्चिम दिशेला आहे, त्या 8 मित्राचा चेहरा दक्षिण दिशेला आहे, किंवा त्या 8 मित्रांचा चेहरा उत्तर दिशेला आहे. जर 8 मित्र असतील, 5 मित्र असतील, 6 मित्र असतील, 7 मित्र असतील, कितीही मित्र असू द्या, त्यांचा चेहरा एकाच दिशेला असेल, बघा मी काय सांगतोय, एकाच दिशेला असेल तर सरळ आपण आपल्या सिंपल पद्धतीनं सगळ्यांचा चेहरा उत्तरेला दाखवला तरी चालतं. तो त्याच्या डाव्या बाजूला कुठे आहे, उजव्या बाजूला कुठे आहे, बरोबर आपण लिहू शकतो. सर त्यांचा चेहरा दक्षिणेला आहे, मग आपण उलट दाखवूया, नाही, ते उलट दाखवण्याच्या नादात कदाचित तुम्हाला जास्त वेळ जाईल, लक्षात ठेवा. जर त्यांनी असं सांगितलं असेल सगळ्यांचा चेहरा दक्षिणेला आहे, एका सरळ रेषेत बसलेत, काही फरक नाही पडत, आपण चेहरा उत्तरेला दाखवू, उत्तर आपलं अँसर तुमचं परफेक्ट येणार आहे, लक्षात ठेवा. आपण सोडूया आता, उत्तरेला चेहरा आहे, दक्षिणेला नाही, उत्तरेलाचा चेहरा, असं समजायचं आणि सोडवायचं. बघा पुढे आता, आर आणि पी यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. आर आणि पी यांच्यामध्ये फक्त किती आहेत? त्या 2 व्यक्ती आहेत. आता आर कुठे बसलाय, पी कुठे बसलाय आपल्याला माहित नाही, पण एका ठिकाणी आपण आर लिहिला, एका ठिकाणी आपण पी लिहिला, यांच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं? 2 व्यक्ती आहेत. झालं, ह्या मधल्या 2 व्यक्ती आर आणि पी, टोटल 4 व्यक्ती तर झाल्या. पुढे आता बघा, क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच पी आणि एस मध्ये आहेत. ही ओळ आपल्याला परिपूर्ण समजना, आपण पेंडिंगला ठेवली. पुढं, ओ हा यस चा शेजारी नसून यस हा एन च्या लगेच डावीकडे बसतो. एन कुठे बसतोय अजून आपल्याला माहित नाही. पुढची ओळ बघा, क्यू हा आर च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून, आता यावरून आपण सांगू शकतो बघा, क्यू हा आर च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसतो, आर च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर, पहिला सोडून द्यायचा आणि दुसऱ्या ठिकाणी क्यू आला. क्यू हा आर च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर असून आर हा उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे, उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे. मग किती आला तुमचा? उजव्या टोकापासून हा पहिला पी आला, दुसरा हा, तिसरा हा, चौथा हा आला, म्हणजे इथं 1 नंबरला पीच बसलाय, लक्षात ठेवा. 1 नंबरला कोण बसलाय? पी बसलाय. उजव्या टोकापासून चौथा सांगितलंय, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आर आला, म्हणजे टोटल हे 4 आणि हे 2, 6 व्यक्ती आपल्या बसून झाल्या. ठीक आहे. पुढे आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काय दिले, उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे, यम हा ओळीच्या टोकाला बसतो, यम हा ओळीच्या टोकाला बसतो, टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे आहे, टी हा क्यूच्या लगेच उजवीकडे आहे, टी इथं बसला, टी इथं बसला. आता राहिली होती आपली 2 वाक्य, आठवते ना, क्यू आणि एम मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच पी आणि एस मध्ये आहेत. मग पी आता एस इथं दोघांच्या मध्ये, इथं पी आणि आर च्या मध्ये 2 व्यक्ती आहेत, पण पी आणि एस च्या मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच क्यू आणि एम च्या मध्ये आहेत, आणि एम हा ओळीच्या एका टोकाला बसतो. जर तिकडून हा चौथा असेल, यम इकडच्या टोकाला असणार आहे. यम जर एका टोकाला बसला तर यम झाली 7वी व्यक्ती, कारण ह्या 6 व्यक्ती झाले ते, ही 7वी व्यक्ती झाली तर ह्या दोघांच्या मध्ये एकच व्यक्ती बसू शकते, झाल्या 8 व्यक्ती. तर क्यू आणि एम च्या मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच पी आणि एस च्या मध्ये व्यक्ती असतील, म्हणजे इथं एस आला, लक्षात ठेवा. कारण क्यू आणि एम च्या मध्ये एकच व्यक्ती आला, त्यामुळे पी आणि एस च्या मध्ये पण एकच व्यक्ती येणार. पुढे काय, ओ हा एस चा शेजारी नसून, ओ इथं नाहीये म्हणजे ओ इथं असणार, राहिली एकमेव व्यक्ती एन, ती पण ती मांडणी दिली बघा, यस हा
यनच्या लगेच डावीकडे बसतो. यस हा यनच्या लगेच डावीकडे बसतो. झाली मांडणी. तुम्ही जरी हे सेटअप करून उलट असं केलं असतं तरी तुमचं उत्तर बरोबरच आलं असतं. लक्षात ठेवा. एक जस्ट बघा आता ओरली मी तुम्हाला सांगतो. तुमचं काय मत आहे सर की आम्ही ह्याचा दक्षिणेला चेहरा करून बसवतो. समजा तुम्ही असं बसवलं. बघा आता हे असं बसवलं. दक्षिणेला चेहरा इथं पी आला असता, इथं एन आला असता, इथं एस आला असता, आर आला असता, टी आला असता, क्यू आला असता, ओ आला असता, डब्ल्यू म्हणजे उलट आहे, यम आला असता. लक्षात ठेवा. ही अशी तुमची मांडणी झाली असती. पण तुम्हाला उत्तर कळलं असतं की दोन्ही टोकाला कोण आहे म्हणून. ठीक आहे. समजलं पाहिजे तर सिंपल भाषेत होतं. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा मग. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते? कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते? पी बसते. बरं, हितल्या मधल्या व्यक्तींची मांडणी करायची पण गरज नाही. त्यांनी प्रश्न काय विचारता? कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते? यम एका टोकाला बसतो. आपला अगोदर सिद्ध झालं होतं की पी दुसऱ्या टोकाला आहे म्हणून. यम एका टोकाला आहे तर पी दुसऱ्या टोकाला आहे. पर्यायामध्ये यम किंवा पी कुठं आहे? यम तर नाही, पी आहे. त्यामुळे पहिला पर्याय तुमचं उत्तर येते. 6वा प्रश्न बघा आता काय आहे. एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेला चालला आणि नंतर उजवीकडे वळाला. नंतर 13 किलोमीटर चालून तो डावीकडे वळाला आणि 25 किलोमीटर चालला. तर आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे. कोणत्या दिशेला आहे म्हणून तुम्हाला विचारले. कुणापासून? आरंभ स्थळाच्या म्हणजे काय? सुरुवातीच्या ठिकाणापासून. सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? आता आपण मांडणी करू. एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेला चालला. पहिल्यांदा माणूस इथं होता. तो 15 किलोमीटर दक्षिणेला आला. किती? 15 किलोमीटर दक्षिणेला आला. नंतर उजवीकडे वळला. आता दक्षिणेला जात असताना उजवीकडे या बाजूला उजवीकडे वळला. किती उजवीकडे वळला? 13 किलोमीटर गेला. त्यानंतर तो डावीकडे वळला आणि 25 किलोमीटर चालला. डावीकडे वळून किती किलोमीटर चालला? 25 किलोमीटर चालला. तर आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे? जर असा प्रश्न विचारला ना, सुरुवातीच्या ठिकाणाच्या तो कोणत्या दिशेला आहे, तर काय करायचं आता बघा. सुरुवातीच्या ठिकाणी आहे ना तुम्ही 8 दिशा काढायच्या. ओके. प्रश्न काय होता तुमचा की तुम्ही इथपासून इथपर्यंत आलाय. प्रश्न काय? सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? सुरुवातीच्या ठिकाणी तुम्ही 8 दिशा काढा. आता या दिशेला आहे ना, ही दिशा कोणती आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. ही उत्तर आली, ही ईशान्य आली, ही पूर्व आली, ही आग्नेय आली. ओके. ही दक्षिण आली, ही नैऋत्य आली, ही पश्चिम आली, ही वायव्य आली. दिशा तर माहिती आहे त्या. ही दिशा कुठली आली मग? नैऋत्य आली. मग तुम्हाला कुठं असेल मला सांगा. सध्या तो नैऋत्यला असेल. पण आता बघा इथं बॉक्स मध्ये प्रश्न बदलतो मी. पण त्यांनी जर असं विचारलं असतं, सध्याच्या ठिकाणापासून बघा, सध्याच्या ठिकाणापासून मूळ ठिकाण कोणत्या दिशेला आहे? मूळ ठिकाण कोणत्या दिशेला आहे असं जर विचारलं असतं तर आता तुम्ही काय केलं असतं बघा. कोणत्या दिशेला आहे म्हणजे प्रश्न उलटा विचारला असता. बरोबर नैऋत्येच्या विरुद्ध दिशा, ईशान्य तुमचा आन्सर आला असता. पण हे सोडवायचं कसं आता बघा. हे डायग्राम तुम्ही काढली. सध्याच्या ठिकाणीपासून सुरुवातीला इथून निघला होता, या घरापासून निघला होता ते, बरोबर. इथं घर होतं, सध्या इथं आहे. मग सध्याच्या ठिकाणीपासून म्हणलं की तुम्ही सध्याच्या ठिकाणी दिशा काढायच्या. मग सध्याच्या ठिकाणीपासून ही दिशा कुठली येते तुमची? ईशान्य ती. नोंद करून ठेवा. त्यांची शाब्दिक रचना समजली पाहिजे. दिशा प्रकरणातलं 12 ते 13 ते 14 टाईप एकदा समजलं, विषयच मिटला. मग कसाही प्रश्न उद्या आरामात तुम्ही टॅकल करू शकता. डन. ठीक आहे. मी 10 टेस्टच्या माध्यमातून वेगवेगळे टाईप घेण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. प्रश्न क्रमांक 7वा काय आहे? एका लंबकाच्या घड्याळाला दुसरं नाव काय असू शकतं? दोलकाचं घड्याळ. ओके. दोलकाचे घड्याळ. दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोल पडतात, वाजतात म्हणजे. तर दुपारी 2:15 पासून, 2:15 कळतंय तुम्हाला, दुपारी 2:15 पासून. ठीक आहे. त्याच दिवशी रात्री 10:15 वाजेपर्यंत म्हणजे किती? 10:15 पर्यंत. 10:15 पर्यंत एकूण किती टोल वाजतील असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. आता प्रत्येक अर्ध्या तासाला टोल पडतो म्हणून घड्याळ सुरू झाले 2:15 ला, 2:15 पासून अर्धा तास 2:45 ला पहिला टोल पडेल असं घ्यायचं नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोल म्हणजे काय?
12 ते 1 दरम्यान अर्धा तास कधी होतो? 12:30ला. 12:30, दीड, अडीच, 3:30, 4:30, 5:30 असा अर्ध्या तासाला एक टोल घ्यायचा. घड्याळाची सुरुवात 2:15 न झाली, पण अर्ध्या तासाला म्हणजे 2:30 वाजता पहिला टोल पडेल, लक्षात ठेवा. मग आपण सोडवत असताना कसं सोडवायचं? अर्ध्या तासाचं वेगळ्या ठिकाणी काउंटिंग करायचं आणि परिपूर्ण किती वाजतात ना त्याचं एकाखाली काउंटिंग करायचं. आता परिपूर्ण किती वाजतात बघा, 2:15 वाजलेत म्हणजे 2 वाजून गेलेत. राहिलेत काय काय मला सांगा? 3 वाजतात, 4 वाजतात, 5 वाजतात, 6 वाजतात, 7 वाजतात, 8 वाजतात, 9 वाजतात, 10 वाजतात. ओके, रात्री 10 पर्यंत. 11 वाजतेत का? नाही, आपल्याला 10:15 पर्यंत जायचंय. परिपूर्ण काउंटिंग तुम्हाला कळलं. आता इथं या ठिकाणी बघा, यांच्या अगोदर बेरीज करा. हा, 10 आणि 9, 10 आणि 9 किती आलं? 19 आलं. त्या 19 मध्ये तुम्ही किती मिळवलं? 8 मिळवलं. 19 मध्ये 8 मिळवलं किती आलं? 27 आलं. 27 मध्ये तुम्ही 7 मिळवलं, 34 आलं. 34 मध्ये 6 मिळवलं तुम्ही, 40 आलं. 40 मध्ये 5 मिळवलं, 45 आलं. 45 मध्ये 4 मिळवलं, 49 आलं. 49 मध्ये 3 मिळवलं, 52 टोल पडतात. किती टोल? 52 टोल पडतात. आता तुम्हाला अर्ध्या तासाचा एक टोल काढायचा आहे बघा. अर्ध्या तासाचा एक टोल म्हणजे काय? 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30. बरोबर. मी काय केलं बघा, आता टाळ्याच्या खुणा वापरल्यागत वाटलं, ठीक आहे. जसं की आपण क्लासिफिकेशन मध्ये असल्यागत असते बघा ते स्टॅटिस्टिक्स मध्ये. 4 रेषा वडल्या की 5वी रेष तिरकी वडायची, म्हणजे 5 जणांचा आपल्याला ग्रुप बनतो आणि 5 आणि 3 टोटल किती होतात? अर्ध्या तासाच्या 8 होतात. या किती झाल्या होत्या? 52 टोल पडलं होतं. आणि हे 8 टोल, टोटल किती टोल पडली मला सांगा? 60 टोल पडतात. किती? 60. पर्याय क्रमांक किती आला? तिसरा. मग इथं मुलांची मिस्टेक काय होते तुम्हाला सांगतो. अर्ध्या तासाचा ज्यावेळी तुम्ही सेपरेट घ्यायला जाता, तुम्ही अर्ध्या तासाला 8 रेषा ओढता. 8 रेषा ओढत असताना कदाचित चुकून तुमच्याकडे काउंटिंग करत असताना बघा, नजर अंदाज होऊन तुमची 8च्या ऐवजी 7च आकडा होऊ शकते, किंवा तुम्ही 8च्या ऐवजी 9 करू शकता. अशा वेळी कुठेतरी 59 61 पर्याय असेल तर ते तिथं मार्क जाऊ शकतो. त्यामुळं अर्ध्या तासासाठी बघा असं काउंटिंग करा, अर्धा तास. ठीक आहे. आणि प्रत्येक तासाला सांगितलं होतं तुम्हाला, प्रत्येक तासाला. आता जर याच्यावरून सराव करायचा असेल ना, कधी पण घ्या, पहाटे 5:15 पासून दुपारी 1:45 पर्यंत, 8:15 पासून 1:45 पर्यंत, कुठलंही टायमिंग घ्या. 4:15 पासून संध्याकाळ 3:15 पर्यंत. असं प्रॅक्टिस करत चला. प्रॅक्टिस नंतर तुम्ही परफेक्ट चाल. 1-2 उदाहरणं तुमची तयारी करून सोडवली ना, मग आपल्यातून मास्टर माइंड तयार होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल, असा तुम्हाला प्रश्न विचारला होता. 2001 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल म्हणून तुम्हाला विचारले. आता शिक्षक दिन कोणत्या महिन्यात असतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. मला काय जी शिकवायचं नाही, पण जस्ट तुम्हाला सांगतो की शिक्षक दिन शिक्षण दिन दोन्ही मध्ये फरक आहे. टीचर डे, एज्युकेशन डे दोन्ही मध्ये फरक आहे. टीचर डे कधी असतोय? 5 सप्टेंबरला असतोय. एज्युकेशन डे कधी आहे तुमचा? 11 नोव्हेंबरला आहे. का 11 नोव्हेंबरला? बघा, स्वतंत्र भारताचं पहिले शिक्षण मंत्री कोण होतं बघा, त्यांच्या जन्मदिवसा दिवशी 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन असतो, एज्युकेशन डे असतो. मग तुम्हाला विचारत असताना त्यांनी शिक्षक दिवस दिलाय का शिक्षण दिन दिलाय, म्हणजे शिक्षक दिन दिलाय का शिक्षण दिन दिलाय, दोन्हीतला फरक तुम्हाला समजला पाहिजे. ऍक्च्युली त्याच्यामध्ये 4 प्रकार असल्यासारखं असतात बघा. महिला महिला शिक्षक दिन, शिक्षक दिन कधी असतो? 3 जानेवारीला. का 3 जानेवारीला असतो? बेसिक माहित असेल तुम्हाला सगळ्यांना की आपल्या भारताच्या पहिल्या शिक्षिका कोण आहे? त्या सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारीला महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबरला, जास्त वेगळं नॉलेज शिकवत नाही बरं का, पण मी तुम्हाला जस्ट सांगतोय. ओके, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. बरं, हा जो शिक्षक दिन असतो ना, तो राष्ट्रीय शिक्षक दिन असतो. काय असतो? राष्ट्रीय शिक्षक दिन असतो. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त. का जस्ट वरली तुम्हाला सांगतो की त्यांना त्यांच्या मित्रांनी फोर्स केला, तुमचा बर्थडे साजरा करूया. त्यांनी काय मत व्यक्त केलं की नाही, माझ्यापेक्षा जास्त मस्त शिक्षकांना द्या, त्या दिवशी शिक्षक दिन साजरा करा. असं त्यांच्या विनंतीनंतर शिक्षक दिन त्या दिवशी साजरा करण्यात आला. ओके, असं माझ्या वाचण्यात आलेलं आहे. पुढे बघा आता, जागतिक शिक्षक दिन. जागतिक शिक्षक दिन वाक्य देत असताना तुम्हाला काय दिले बघा. कदाचित तुम्हाला बाहेर पण GS ला प्रश्न विचारतील 100 प्रश्नामध्ये. 5 ऑक्टोबरला असतो. कधी असतो? 5 ऑक्टोबरला असतो. आणि शिक्षण दिन, शिक्षण दिन
याच्यावरनं सेंट्रल लेवलला प्रश्न विचारलाय बघा, शिक्षण दिन एज्युकेशन डे वरनं 11 नोव्हेंबरला असतो. ठीक आहे. आता तुम्हाला सध्या काय विचारलंय, 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल, मग हा कुठला घ्यायचा सर, तर 5 सप्टेंबर वाला घ्यायचा, कारण ह्याच्यावरच जास्त क्वेश्चन आहेत. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कधी असेल. मग आता हा आला सप्टेंबरचा महिना, कुठला आला, सप्टेंबरचा महिना आला. सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पहिलं 5 दिवस सोडून घेतलं, सप्टेंबरचा महिना असतो 30 दिवसाचा, त्या 30 मधनं 5 सोडून दिलं, राहिलं 25. 25 म्हटलं मी 4 घेणार, किती घेणार, 4 घेणार. कसं 4 घेतोय बघा, सप्टेंबर नंतर काय आला, ऑक्टोबर, ऑक्टोबर म्हटलं 3 घेणार, नोव्हेंबर म्हटलं मी 2 घेणार, ओके, डिसेंबर म्हटलं मी 3 घेणार, ओके, आणि जानेवारी पर्यंत जायचंय तुम्हाला. जानेवारीतल्या कुठल्या तारखेपर्यंत जायचंय, प्रजासत्ताक दिन, तिथे येतं 26, पण मी 26 ऐवजी 5 घेणार. मी यातनं मी काय करणार, हे 4 आणि 3 7 कट करणार, हे 5 आणि 2 7 कट करणार, बाकी राहिलं 3. बाकी किती राहिलं, 3. मी वार 3 दिवसांनी पुढे घेणार. या गुरुवारपासून 3 दिवस पुढे घेतला, शुक्रवार शनिवार रविवार, माझं उत्तर आलं रविवार. आता मी रविवार कसं पटकन काढलं ते तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. आता पर्याय क्रमांक 4 आला. तुम्हाला पण एवढ्या स्पीड मध्ये प्रश्न टॅकल झाला पाहिजे नाही असं नाही, फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, नोंद करून ठेवा. आता इथं सप्टेंबरला मी 4च का घेतलं हे नोंद करून घ्या. सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात, 30 दिवस असतात. 30 म्हटलं पहिलं 5 कट झालं, का, शिक्षक दिनच्या पुढे जाणार आहे ना आपण, पहिलं 5 दिवस कट केलं 30 मधून, राहिले किती, 25 दिवस राहिलं. त्या 25 ला मी 7 न भाग लावला, जर 25 ला 7 न भाग लावला तर उत्तर किती आलं तुमचं, 4 आलं. जर मी सप्टेंबर महिन्यातलं 25 दिवस घेतलं, ऑक्टोबर महिन्यातलं 31 घेतलं, नोव्हेंबर मधलं 30 घेतलं, डिसेंबर मधलं 31 घेतलं, जानेवारीतलं 26 घेतलं, यांची बेरीज करायला मला टायमिंग पुरणार नाही, 36 सेकंदात सॉल्व्ह होणार नाही. यांची बेरीज करायची, आलेल्या बेरजेला पुन्हा 7 ने भाग लावायचं, तरीही तुझं उत्तर काय येईल मला सांग, 3 दिवस बाकीच येईल. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगितलं की सिंपल आहे, ऑक्टोबर महिना 31 असतो ना, 7 चोक 28 कट झालं, 3 बाकी राहिलं, 3 घेतलं मी ऑक्टोबरचं. नोव्हेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात, त्या 30 ला मी 7 ने भाग लावला, 7 चोक 28, 2 बाकी राहिलं. डिसेंबर महिना 31 चा असतो, 7 चोक 28, 3 बाकी राहिलं. जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो, पण जानेवारीतल्या आपल्या प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी पर्यंत आपल्याला जायचंय. 26 जानेवारी पर्यंत जात असताना त्या 26 ला जर आपण 7 ने भाग लावला तर बाकी 5 राहते, म्हणून मी जानेवारीतलं 5 लिहिलं. मग आता ह्यांची बेरीज करायची, त्याला पुन्हा 7 न भाग लावायचा, त्याच्यापेक्षा मी काय केलं, यातनं अजून 7 चा ग्रुप कट करून टाकला, म्हणून मी पहिल्यांदा हे 4 आणि 3 7 कट करून टाकलं, आणि नंतर हे 2 प्लस हे 5 मी कट करून टाकलं, राहिलं किती, 3 बाकी राहिले. आता हा खेळ तुम्हाला स्पीड मध्ये खेळता आला पाहिजे, कधी येईल, प्रॅक्टिस. मी टेक्निक तुम्हाला कळली पाहिजे, कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस असतात, जर त्याला 7 न भाग लावला तर बाकी किती राहते हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, कालमापन मध्ये 14 टाईप आहेत, एकदा काय तुम्हाला 14 टाईप समजलं, मग कालमापन प्रकरण किस पेड की पत्ती आहे, इतकं सोपं प्रकरण असल्यासारखं आहे. मग स्पीड मध्ये येण्यासाठी आहे ना, तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं असतं. पहिल्यांदा डेज तुम्हाला माहिती पाहिजेत, डेज पण काय, जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला भरपूर कुठलेही दिवस विचारू शकतात, नो डाऊट, पण बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून दिनदर्शिका प्रकरण शिकत असताना कोणकोणतं दिवस महत्वाचा येतं ना, ते प्रायोरिटीनं तुम्हाला इथं पाठ करणं गरजेचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, पुढचा क्वेश्चन 9वा. ए ही व्यक्ती बी ची भाची आहे. आता नाते संबंधाचा आहे, बी इथं लिहिलं, बी ची भाची आहे. भाची म्हणजे कोण आलं मला सांगा, बहिणीची, ओके, मुलगी आली, भाची आली, कोण आली, ए आली, लिहिलं आपण. मग इथं बहीण लिहूया, बहीण कोण आहे आपल्याला माहित नाही, बी ची भाची आहे, बी ला आपण प्लस लिहिलं आणि ए ला पण काय लिहिलं, मायनस लिहिलं. प्लस पुरुषाला द्यायचं, मायनस स्त्रीला द्यायचं, नोंद करून ठेवा. पुढे बघा, ए ही डी ची मुलगी आहे. आता ए ही डी ची मुलगी आहे, डी ची मुलगी आली, ठीक आहे. डी एकतर बी ची बहीण असेल किंवा त्या बहिणीचा नवरा असेल. पुढच्या वाक्यानं बघा, सी ही बी ची एकुलती एक बहीण आहे, मग बी ची बहीण सी आली, म्हणजे बहीण कोण आली इथं, सी आली. सी ला आता आपण मायनस दिलं, डी ला आपण प्लस चिन्ह दिलं, नोंद करून ठेवा. ठीक आहे. तर तर डी ही व्यक्ती बी ची कोण लागते, बी ची कोण लागते, आता बहिणीचा नवरा, बहिणीचा नवरा म्हणजे आपण काय म्हणतो, दाजी. काही भागामध्ये दाजी म्हणते ती, काही मध्ये भाऊजी म्हणते ती. आता इथं आयोगानं भाऊजी दिले, त्यांच्या बाबतीत भाऊजी म्हणत असते, मग उत्तर काय आलं इथं, भाऊजी. पर्याय क्रमांक काय आला, 3 आला. नेक्स्ट 9वा क्वेश्चन बघा,
0.98 गुणिले 0.98 गुणिले 0.98 प्लस 0.114 गुणिले 0.114 गुणिले 0.114. जर असं दिलं असेल फक्त दोघांची बेरीज करायची, नोंद करून घ्या. मग दोघांची बेरीज करायची म्हणजे काय करायचं, 0.98 प्लस 0. काय दिले त्यांनी, 114 दिलेलं आहे तुम्हाला. केली बेरीज. इथं घर नाही म्हणून तुम्ही काय केलं, 0 दिलं. 4 0 4 घेतलं, 8 आणि 1 9 घेतलं तुम्ही, 9 ने किती घेतलं तुम्ही, 10 घेतल्यागत घेतलं तुम्ही. 1.094 आहे का पर्याय, आहे. पर्याय क्रमांक काय आला, पहिला आला. जर तुमची इच्छा असेल, नाही समीकरणातून आम्हाला सांगा, गरज नाही पण मी सांगतो नो डाऊट, पण तिथं गरज नाही असं वाटतं तुम्हाला, नाही आम्हाला त्याच भाषेतनं सांगा, आम्हाला ते तशा पद्धतीनं सुटलं पाहिजे, जर पर्याय नसेल तर कसं सोडवता आलं पाहिजे, ठीक आहे, नो डाऊट. पण याच्या बाबतीत तुम्हाला एक 7 ते 8 उदाहरणं आहेत जी समीकरणाच्या बाबतीत जबरदस्त प्रश्न असतात, पण ती प्रश्न 1 किंवा 2 सेकंदात सुटतात. मी काय म्हणलं, 1 किंवा 2 सेकंदात सुटतात. 1 किंवा 2 सेकंदात प्रश्न सुटला म्हणजे गोल करायला तुम्हाला 3-4 सेकंदात आहेत. विचार करा मग आता, प्रश्नाची लेवल अवघड असते पण टेक्निक तुम्हाला कळलं, विषय मिळतो. आता इथं काय असतं, ए चा घन वजा काय आहे तर बी चा घन आहे, नोंद करून घ्या. मी ह्याची फोड कशी होती बघा, किंवा ह्याचा विग्रह कसा होतो आता बघा, किंवा याचा अवयव कसं पडतात आता ते बघा. प्लस दिलेला आहे नाही, हिथं प्लस आहे, ठीक आहे, नो डाऊट, हिथं प्लस आहे. मग काय येतं, ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये येतं ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग येतं. आता छेदामध्ये त्यांनी काय केले बघा, ए वर्ग वजा ए बी आणि अधिक बी वर्ग हे छेदामध्ये त्यांनी ऑलरेडी दिलंय त्याचं. मग छेदामध्ये ते दिलंय ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. ह्या ए चा घन अधिक बी चा घन ह्याचा विग्रह काय झाला, हा पडला, ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग काय येते, याला हे काय होते मला सांगा, कॅन्सल होते, राहते फक्त काय, ए अधिक बी राहतं, म्हणून त्या दोन संख्यांची फक्त बेरीज येते, नोंद करून ठेवा. आता जर इथं वजाबाकी असती, काय असती, वजाबाकी असती, तर दोघांची फक्त वजाबाकी केली असती. या चिन्हामध्ये बदल होतो नाही असं नाही, दोघांची काय होती, वजाबाकी होती. मी येणाऱ्या 10 टेस्ट मध्ये कुठेतरी एक एक्झाम्पल टाकेन बघा, तसं नोंद करून ठेवा. त्यावेळी फक्त दोघांची काय असते, वजाबाकी असते. जाऊया पुढे. आता या प्रश्नाचं उत्तर काय आलं, पहिला आला. नेक्स्ट बघा, आता दोन संख्यांचा मसावी 15 व लसावी 825 असेल तर मोठी संख्या कोणती म्हणून तुम्हाला विचारले. तुम्हाला पहिल्यांदा असामायिक अवयवाचा गुणाकार काढता आला पाहिजे. असामायिक अवयवाचा गुणाकार म्हणजे काय, लसावीला मसावीने भाग लावायचा. लसावीला मसावीने भागायचं का मसावीला लसावीने भागायचं, सर आमच्या लक्षात राहत नाही. लक्षात नाही राहिलं तर एवढी तर कन्सेप्ट कळली पाहिजे, मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग लावायचा. मोठी संख्या काय आहे तुमची, 825 आहे. लहान संख्या काय आहे तुमची, 15 आहे. मग मोठ्या संख्येला लहान संख्येनं तुम्ही भाग लावला, 15 एके 15, 15 पाचशे 75 राहिलं 7, पुन्हा 15 पाचशे 75, उत्तर किती आलं तुमचं, 55 आलं. हे 55 काय आलं माहितीये का, असामायिक असामायिक अवयवाचा गुणाकार. म्हणजे ह्याची पुन्हा फोड करायची असते, नोंद करून ठेवा. मग फोड अशी करायची, त्याचं पुन्हा अवयव नाही पडलं पाहिजे, किंवा त्याला पुन्हा कशानं भाग नाही गेला पाहिजे. मग 55चा विग्रह कसा करायचा, 11 गुणिले 5, 11 गुणिले 5. हा मोठा असामायिक अवयव, हा लहान असामायिक अवयव, आणि ह्या 11 आणि 5 ला मसावीने गुणायचं. कुणी गुणायचं, मसावीने गुणायचं. तुम्हाला दोन्ही संख्या त्या मिळतील, नोंद करून ठेवा. मग 11 गुणिले मसावी, मसावी किती आहे तुमचा, 15 आहे. मग मोठी संख्या काय मिळेल आता बघा, 11 गुणिले 15 घेतलं तुम्ही, आलं उत्तर 165. लहान संख्या काय मिळेल मला सांगा, 5 गुणिले काय मिळणार, 15, 15 पाचशे 75. ओके, प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, मोठी संख्या कोणती, उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. उद्या जर प्रश्न विचारला असता लहान संख्या, उत्तर काय असतं, पहिला पर्याय आला असतं. कदाचित त्याच्या पुढं त्या दोन संख्यांची बेरीज किती असाही तुम्हाला प्रश्न विचारतील. त्याच्या पुढे त्या दोन संख्येतील फरक किती असाही तुम्हाला प्रश्न विचारतील. त्या दोन्ही संख्या कोणत्या असाही तुम्हाला प्रश्न असेल. त्या दोन संख्यांच्या बेरजेची दुप्पट असाही प्रश्न असेल. त्या दोन संख्यांच्या फरकाची दुप्पट असाही तुम्हाला प्रश्न असेल. प्रश्नाची लेवल त्यांची वेगवेगळी बदलत चालली, आता नोंद करून ठेवा. हे कळलं पाहिजे. एकदा काय तुम्हाला लसावी मसावी दिला की एकमेकांना भागायचं. भागत असताना मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग लावायचा, येणाऱ्या उत्तराचा विग्रह करायचा. इन केस बघा आता मी काय म्हणतोय, येणार उत्तर इथं तुमचं 24 आलं. असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला, 24 आला. तर त्या 24 ची अशी फोड करायची की त्याला पुन्हा कशानं भाग नाही गेला पाहिजे. तुमच्या मनामध्ये लगेच आकडा येतो, 24 ना सर, 12 दोन्ही 24 येते की, 12 ला 2 ला 2 न भाग जातोय, पण ती फोड तुम्ही केलेली चुकीची आहे.
सर 6 चोक 24, 6 आणि 4 ला 2 न भाग जातोय, तुम्ही फोड केलेली चुकीची आहे. फोड अशी करायची 8 त्रिक 24. आता 8 ला आणि 3 ला पुन्हा दोन, ह्या दोन संख्येला एकाच संख्येनं भाग जातोय का? नाही. मगाशी 12 आणि 2 ला 2 न भाग जात होता, 6 ला आणि 4 ला 2 न भाग जात होता, इथं 8 ला आणि 3 ला कशाने जातोय का? नाही. म्हणून विग्रह करत असताना व्यवस्थितच विग्रह झाला पाहिजे. ठीक आहे. पुस्तकात दिलेलं आहे आपल्या, ते नोंद करून घ्या. पुस्तक मार्केटमधनं घ्या, आपलं दीपक सुर्वेचं मॅथ्स पुस्तक आहे. तिथं 656 पानाचं पुस्तक आहे जवळजवळ, त्यातनं तुम्हाला कळून जाईल. 32 टाईप आहे मसाईला असायचं त्या ठिकाणी, तुम्हाला समजून जाईल. इथं समजलं आता. 11चा नंबर उत्तर काय आलं? 4 आलं. नेक्स्ट आता बघा, अ ब क अनुक्रमे एक काम 2, 3 व 4 दिवसात पूर्ण करतात. तिघांनी एकत्र काम करून 6,500 रुपये मिळवले, तर अ चा वाटा किती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग तुम्ही काय करायचं आता बघा, मांडणी करायची. अ ब क. अ 2 दिवसात काम संपवतो, ब 3 दिवसात व क 4 दिवसात संपवतो. बंगला बांधाय काढलाय. अ न 2 दिवसात बंगला बांधला, अ निघून गेला. ब न 3 दिवसात बंगला बांधला, ब निघून गेला. क न 4 दिवसात बंगला बांधला, क निघून गेला. पैसा जास्त कुणाला दिला पाहिजे? जो कमी दिवसामध्ये बंगला बांधतोय ना, त्याला जास्त पैसा दिला पाहिजे. इन केस समजा अ न 4 दिवस काम केलं असतं, क न 4 दिवसात एकच बंगला बांधलाय, अ न 2 दिवसात एक बंगला बांधतोय, त्यानं जर अजून 2 दिवस काम केलं असतं तर राहिलेल्या 2 दिवसात त्यानं अजून दुसरा बंगला बांधला असता. म्हणजे जो कमी दिवसामध्ये काम संपवतो त्याला पैसा जास्त दिला पाहिजे. मग आता तुम्हाला पहिल्यांदा यांच्या मिळणाऱ्या पैशांचं गुणोत्तर किंवा मोबदल्याचं गुणोत्तर हे काढता आलं पाहिजे. मग गुणोत्तर काढत असताना मांडणी कशी करायची आता बघा. ए चं गुणोत्तर तुम्हाला काढायचे, तर राहिलेल्या बी आणि सी च्या गुणोत्तराने गुणायचं. यांचं काम संपण्याची प्रोसेस कशी आहे बघा, 2, 3 आणि 4 आहे. हे एवढ्या एवढ्या दिवसात काम करतात, बरोबर आहे का? मोबदल्याचं गुणोत्तर काय येईल माहितीये का? ह्याला 3 गुणिले 4 करायचं, इतर दोघांच्या संख्येनं गुणाकारात घ्यायचं. बी च्या बाबतीत 2 गुणिले 4 घ्यायचं, 2 गुणिले 4 घ्यायचं. आणि सी च्या बाबतीत 2 गुणिले 3 घ्यायचं. समजलं का? ओके. हे न लिहिता तुम्हाला याची मांडणी आता कळली असेल, मोबदल्याचं गुणोत्तर. मग 4 त्रिक 12, 4 दुनी 8, 3 दुनी 6. तिन्हीला एकाच संख्येने भाग जातोय का मला सांगा. 12, 8, 6 ला जातोय. बेसक 12, बेचोक 8, बेत्रिक 6. शेवटी फायनल रेशो कसा आला त्यांचा? 6:4:3. कसा रेशो आला? 6:4:3. म्हणजे एवढं पैसा आहेत ना, ए ला 6 हिस्से द्यायचं, बी ला 4 हिस्से द्यायचं, सी ला 3 हिस्से द्यायचं. नोंद करून ठेवा. कळलं? आता किती रुपये वाटायचे? 6,500 रुपये वाटायचे. मग 6,500 ला कितीनं भाग लावणार? तर 6,500 ला यांच्या गुणोत्तरांच्या बेरजेनं भाग लावणार. 6 4 10 3 13 ने भाग लावणार. 13च्या पाड्यात आता जे तुम्हाला पैसे दिलेत ना, ते आलंच पाहिजेत. ह्या ज्या गुणोत्तराची बेरीज असते ना, ती जी गुणोत्तराची बेरीज काढल्यानंतर जी संख्या येते ना, 13 येऊ द्या, 17 येऊ द्या, 19 येऊ द्या, त्याच्या पाड्यामध्येच अमाऊंट असते. नाहीतर अमाऊंट तुम्ही वाटू पण शकत नाही. नोंद करून घ्या, म्हणजे माइंड मध्ये सेट करा. 13 1 13, 13 5 65. उत्तर किती आलं? एका हिश्श्याला 500 रुपये आलं. एक हिस्सा बरोबर किती आलं मला सांगा? 500 रुपये आलं. मग आता बघा, एच तुम्हाला हिस्सा काढायचं. एच हिस्सा किती येतं? 6 हिस्सा येतं. आधीचा हिस्सा घ्यायचं नाही, 500 ला 2 गुणगुण 1000 घ्यायचं नाही, तसं करायचं नाही. 500 ला 6 न गुणायचं. 500 गुणिले 6, उत्तर किती आलं? 3,000 रुपये आलं. बीच काढायला लावलं असतं तुम्हाला. बीच कसं घेतलं असतं तुम्ही? 4 गुणिले 500 किती घेतलं असतं? 2,000 घेतलं असतं. सीच काढायला लावलं असतं. 3 गुणिले 500 किती घेतलं असतं? 1,500 तुम्ही घेतलं असतं. आता विचारलंय कुणाला तुम्हाला? एच विचारलंय 3,000. पर्याय क्रमांक काय आला तुमचा? दुसरा आला. याच प्रश्नाहून आता प्रश्न कसा बदलू शकतात? सर बीचा वाटा किती? बीचा वाटा आला 2,000. सर सीचा वाटा किती? सीचा वाटा आला 1,500. आणि जर असं विचारलं असतं तर सीला जो मिळणारा मोबदला आहे तो ए पेक्षा कितीनं कमी मिळतोय? ए ला मिळतोय 3,000, सी ला मिळतोय 1,500. दोघांमध्ये गॅप कितीच आहे? दोघांमध्ये फरक कितीच आहे? अजून 1,500चा फरक आहे. नोंद करून घ्या. जर जर तिघांचा वाटा न विचारता त्यांनी जर सरळ तुम्हाला विचारलं असतं, बघा मी वाक्य काय सांगतोय, तिघांचा हिस्सा न विचारता त्यांनी जर सरळ तुम्हाला विचारलं असतं, ए ला बी पेक्षा किती रुपये जास्त मिळाले, ए ला बी पेक्षा किती रुपये जास्त मिळाले, तर त्यावेळी काय करावं लागलं असतं माहितीये का? ए चा, बी चा, सी चा वाटा काढायची गरज नाही. तुमच्या मनाला असं वाटतंय ए ला 3,000 भेटलेत, बी ला 2,000 भेटलेत, 3,000 2,000ची वजाबाकी 1,000 आले की सर, पण
3000 2000 न काढता पण 1000 तुम्ही डायरेक्ट काढू शकता. एक हिस्सा कितीचा आहे मला सांगा? 500 रुपयेचा आहे. ह्यांच्यातल्या हिश्श्यातील फरक किती आहे? 6 आणि 4. दोघांच्या हिश्श्यातील फरक किती आहे? 2 हिस्सा आहे. ह्या 500 न तुम्ही 2 ला गुणलं, आलं 1000 रुपये. समजलं नसेल व्हिडिओ डबल बघा, इथं अनलिमिटेड फ्री आहे तुम्हाला. पण एका प्रश्नावर किती पद्धतीनं प्रश्न येतोय ना ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. नेक्स्ट काय क्युरी येत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारू शकता. आधीच्या 2 टेस्टची क्युरी असेल तरी पण मला कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. येणाऱ्या टेस्टला तुम्ही नो डाऊट मध्ये आपण त्याच्यावरती नक्की सोल्युशन तुम्हाला सांगू. नेक्स्ट क्वेश्चन 13वा क्वेश्चन. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 75 किमी वेगाने सकाळी 5 वाजता निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिशेने सकाळी 7 वाजता 90 किलोमीटर पर आवर वेगाने निघाली, तर त्या एकमेकींना किती वाजता भेटतील? ओके. आता दोन्ही एकाच दिशेने जातात. कशा जातात मला सांगा? एकाच दिशेने जातात दोन्ही पण. मग एकाच दिशेने जातात म्हणजे वेगाची वजाबाकी करायची. वेगाची काय करायची? वजाबाकी करायची. नोंद करून घ्या. आता हे सोडवायला घेतलं तुम्ही तर आपल्याला मांडणी करावी लागेल. काय विचारलंय? त्या एकमेकींना किती वाजता भेटतील? पहिल्यांदा आपल्याला वेळ काढलं पाहिजे, टायमिंग काढलं पाहिजे, किती वेळाने भेटतील. वेळेतील फरक घ्यायचा, वेळेतील फरक घ्यायचा गुणिले गुणिले पहिल्या गाडीचा वेग, पहिल्या गाडीचा वेग घ्यायचा आणि छेदात वेगातील फरक घ्यायचा, वेगातील फरक घ्यायचा. वेगातील फरक का घ्यायचा? दोन्ही एकाच दिशेने जातात म्हणून वेगातील फरक. तर त्या दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने नसतील तर त्या वेगांची बेरीज केली असती. नोंद करून घ्या. बघा सिंपल आहे. तुम्ही रस्त्याने चाललाय किंवा मित्र चाललाय, 20च्या स्पीडनं गाडी चालवते तो मित्र आणि समोरची गाडी येऊन त्याला धडकली. पण समोरच्या गाडीचा स्पीड जर 120 आहे आणि तुमच्या मित्राचा स्पीड आहे 20 आहे, ज्यावेळी ऍक्सिडेंट होतो त्यावेळी 140चा स्पीड असते. मग आता तुमच्या मनाला काय वाटतं? 20चं स्पीड होतं मग त्याला कसं काय लागलं? नाही, समोरच्या गाडीचं स्पीड येतं त्यावेळी 140चं होते. बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, समजल्या पाहिजे त्या. दोन्ही गाड्या एकाच दिशेने असतील तर काय करतो आपण? वेगाची वजाबाकी करतो. आता इथं दोन्ही गाड्या एकाच दिशेने आहेत म्हणून वेगातील काय घेतला? फरक घेतला. आता वेळेतील फरक किती आहे बघा. पहिली रेल्वे 5 वाजता निघली, दुसरी 7 वाजता निघली. वेळेतील फरक आला 2 तास गुणिले पहिल्या गाडीचा वेग किती? 75. छेदामध्ये वेगातील फरक, इकीचा वेग आहे 90, इकीचा वेग आहे 75. दोन्हीतील फरक किती आला तुमचा? मग इथं 15 आला. चला आता काटछाट करूया. सोडवलं तुम्ही. 15 एके 15, 15 5 75, 5 दुनी 10, 10 तासाने भेटतील. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय मला सांगा? किती वेळाने भेटतील का किती वाजता भेटतील? किती वेळाने भेटतील विचारलं असतं, 10 तासाने भेटतील. किती वाजता भेटतील विचारलं असेल तर पहिल्या रेल्वे पासून टायमिंग घ्यायचं का दुसऱ्या रेल्वे पासून? तर नेहमी लक्षात घ्या, दुसऱ्या रेल्वे पासून टायमिंग मोजणे, दुसऱ्या रेल्वे पासून वेळ मोजणे. इथं वाक्य लिहितो वाटलं सर मी. दुसऱ्या रेल्वे पासून वेळ वेळ मोजणे. नोंद करून घ्या. मग दुसरी रेल्वे किती वाजता निघाली? 7 वाजता. 7 वाजल्यापासून तुम्ही 10 तास ऍड केलं, संध्याकाळच्या 5 वाजता पोस्ट मेरिडियन, संध्याकाळच्या 5 वाजता 5 PM. पर्याय क्रमांक 2 आला. नेक्स्ट आता बघा 14वा क्वेश्चन. गणित व इंग्रजीचे सरासरी गुण 69 आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण 72 आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी गुण 75 आहेत. तर गणिताचे गुण किती? पहिल्यांदा आहे ना तुम्हाला तिन्ही विषयाचा तुम्हाला गुण मिळाला पाहिजे. मग तिन्ही विषयाचे एकूण गुण किती हे समजण्यासाठी या तिघाची फक्त बेरीज करावी लागेल. तिन्ही विषयाचे एकूण गुण तुम्हाला मिळून जातात. बघा आता आपण बेरीज करूया. इथे 69 प्लस 72 प्लस 75 करा यांची बेरीज. 9 2 11, 11 5 16, हातचा आला 1, 6 1 7, 7 7 14, 14 7 21, आलं 216 गुण. काय आलं? एकूण गुण. एकूण गुण तिन्ही विषयाचं बरं का, तिन्ही विषयाचे लक्षात घ्या, तिन्ही विषयाचे एकूण गुण किती आलं? 216 आलं. आता 216 मधून वजाबाकी करायची. सर 216 मधून नेमकं काय वजा करायचं? तुम्हाला कुठल्या विषयाचा गुण काढायचा तो विषय सोडून इतर 2 विषयाचं एकूण गुण त्यामधून वजा करायचं. आता विषय कुठला आपल्याला विचारलाय? गणिताचा गुण विचारलेत. गणित सोडून इतर 2 कुठला विषय येतं बघा. मग गणित व इंग्रजी सोडून द्या, इंग्रजी व शास्त्र राहील कारण इथं गणित विषय आला ना. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण किती आहेत? 72 आहेत. मी ह्या 216 मधनं 144 वजा करणार.
काय 144 वजा केलं बघा, ह्या 72ला 2 ने गुणलं. 72ला 2 ने का गुणायचं आता बघा, इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण 72 आहेत. मग इंग्रजी व शास्त्राचे एकूण गुण किती येणार मला सांगा, 72ची दुप्पट 144 येणार, म्हणून 144 वजा केलं. आता ह्या 216 मधनं 144 वजा करा, उत्तर तुमचं किती येते बघा मग, 72. किती येते, 72. 72 गुण कुणाला मिळणार मला सांगा, गणितात मिळणार. गणितात 72 गुण मिळाले. डन. पर्याय क्रमांक आला तुम्हाला चौथा आला. बर, कसा सोडवायचा समजला. आता ह्याच्यावरून प्रश्न कसे येतात ते बघा. हे लय भारी आहे आणि हे प्रत्येक टाईपचं तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जर तुम्ही PYQ करून जर पुढे जात असाल ना, तर कुठंसं थोडंसं तुमचं चुकतंय, लक्षात ठेवा. PYQ ला पण आता थोडंसं ऍडव्हान्स स्वरूपात आलं तर तुम्हाला आरामात क्वेश्चन टॅकल करता आला पाहिजे. त्यामुळं प्रत्येक प्रश्नानं नवीन पद्धतीनं प्रश्न कसा येऊ शकतो हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आता इथं बघा, गणिताचं न विचारता जर तुम्हाला शास्त्राचं विचारलं असतं तर गणित व इंग्रजीचे एकूण गुण तुम्ही वजा केलं असतं. ह्या 216 मधनं 69ची दुप्पट 138 वजा केलं असतं, त्यावेळी तुम्हाला शास्त्राचं गुण मिळालं असतं. कोणाचं, शास्त्राचं गुण मिळालं असतं. ओके, मग 62 आणि 16 समथिंग 78 येतात. किती येतात ते, 78 येतात. कोणाचं, शास्त्राचं गुण. जर तुम्हाला विचारलं असतं इंग्रजीचे गुण किती, तर गणित व शास्त्राचे एकूण गुण तुम्ही वजा केलं असतं. शास्त्र व गणिताचे सरासरी 75 आहेत, म्हणजे त्या 216 मधनं 150 वजा केलं असतं. त्यावेळी तुम्हाला कोणाचं गुण मिळालं असतं मला सांगा, इंग्रजीचे गुण मिळालं असतं. कोणाचं, इंग्रजीचे गुण मिळालं असतं. 216 मधनं 150 वजा केलं, किती आलं, 66 आलं. बर, तिघांचं गुण तुम्ही काढलं. तिघांचं गुण काढल्यानंतर तुम्हाला आता असं वाटतंय की तुम्हाला गणिताचं विचारलं तर उद्या शास्त्राचं विचारतील, परवा इंग्रजीचं विचारतील. आता या ऍडव्हान्स लेवलला विचारतील का, विचारतील. काय विचारतील आता लक्ष द्या बघा. गणितात किती पडलेत, गणितामध्ये 72. शास्त्रामध्ये किती पडलेत मला सांगा, 78. ओके, इंग्रजीमध्ये मार्क किती पडले मला सांगा, 66 पडले. याचं गुणोत्तर काढा. 6 न भाग लावला 12 आलं, 6 न भाग लावला 13 आलं, 6 न भाग लावला 11 आलं. यांना मिळालेल्या मार्कांचं गुणोत्तर कसं आलं, 12, 13, 11 आलं. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता गणित व इंग्रजीला मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर किती, तर 12, 11. शास्त्र व इंग्रजी यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर किती, 13, 11. म्हणजे गुणांचं गुणोत्तर जर विचारलं तरी तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्याच्याही पुढे ऍडव्हान्स लेवलनं बघा, गणितात पडलेले गुण शास्त्रामध्ये पडलेल्या, म्हणजे गणित विषयात पडलेले गुण शास्त्र विषयात पडलेल्या गुणापेक्षा कितीने कमी आहेत, किंवा शास्त्र विषयात मिळालेले गुण इंग्रजी विषयापेक्षा कितीने जास्त आहेत. अशी शाब्दिक रचना तुम्हाला असू शकते. ओके, मी काय म्हणतोय समजतंय तुम्हाला. डन. 14वा क्वेश्चन तुमचा झाला. नेक्स्ट बघा आता 15वा क्वेश्चन. एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये उत्तीर्ण झाले, 60% विद्यार्थी पेपर 2 मध्ये उत्तीर्ण झाले, 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. आता उत्तीर्ण म्हणजे काय आलं, पास आलं. अनुत्तीर्ण म्हणजे काय आलं, नापास आलं. समजलं पाहिजे. अनुत्तीर्ण झाले तर 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण मुले किती, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. ठीक आहे, मग आता हे सोडवायचं कसं बघा. आता एका परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये उत्तीर्ण झाले होते. मांडणी आपण एकाच टेक्निकनं सोडवायची, एकाच टेक्निकनं करायची. कशी, ते पास होऊ नाही तर नापास होऊ. माइंड सेट करा की फक्त आपण घेत असताना नापासाची आकडेवारी घ्यायची. प्रश्न कितीही पद्धतीने त्यांनी बदलू द्या, एकदा काय तुम्हाला ती नापासाची आकडेवारी बरोबर जुळली की कुठलाही प्रश्न तुमचा चुकत नाही. मग याच्यावरून प्रश्न किती पद्धतीने विचारू शकतात ते पण आता तुम्हाला सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. माइंड आपला सेट करायचा पहिल्यांदा एकूण नापास विद्यार्थ्यासाठी. नापास म्हणजेच काय, अनुत्तीर्ण. मग एकूण नापास विद्यार्थी, इथं काय असतं, पहिल्या विषयात नापास, पहिल्या विषयात नापास प्लस दुसऱ्या विषयात नापास मायनस दोन्ही विषयात नापास, दोन्ही विषयात नापास. बघा आता, मग पहिल्या विषयात नापास, पहिल्या विषयात नापास किती जण येते, पहिल्या परीक्षेत 70% पास आहे ते, 70% पास आहे ते म्हणजे 30% नापास झाली. आपण घेताना इथं 30% घेतलं. अधिक दुसऱ्या विषयात नापास, दुसऱ्या विषयात 40% पास आहे ती, सॉरी 60% पास आहे ती, म्हणजे 40% नापास आली. 40% काय आली, नापास आली. आणि दोन्ही विषयात नापास किती आली, इथं तर सरळ दिले 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणजे 15% दोन्ही विषयात नापास झाले.
मग 40 आणि 30 70. 70 वजा 15 केलं तुम्ही, 70 वजा 15 केलं तर उत्तर किती येते तुमचं? 55% काय आलं? एकूण नापास विद्यार्थी. एकूण नापास विद्यार्थी. तुम्हाला प्रश्न असा विचारलाय का, त्या परीक्षेला नापास विद्यार्थी किती टक्के झाले? त्या परीक्षेला एकूण विद्यार्थी किती अनुत्तीर्ण झाले असा विचारलाय का? नाही. बर, एकूण पास किती झाले म्हणजे शेकडा पास किती झाले असा विचारलाय का? नाही. जरी विचारला असता तर तुम्ही काय केलं असतं, 100%तले 55% नापास आहेत. पास किती टक्के झाली मग मला सांगा? पास झाली 45%. हे काय झाले? पास विद्यार्थी झाले, लक्षात घ्या. ओके. आता तुम्हाला आकडा विचारतात की परीक्षेला 15,000 बसले तर पास किती झाले? मग 15,000च्या 45% घ्यायचं. हा झाला तिसरा प्रश्न. नापास किती झाले? परीक्षेला 15,000 बसले, 15,000च्या 55% काढायचं. ते तुमचं उत्तर झालं. हा झाला चौथा प्रश्न. तुम्हाला नापासाची आकडेवारी देतील आणि पासची विचारतील. हा झाला तुमचा पाचवा क्वेश्चन. तुम्हाला पासची आकडेवारी देतील आणि नापासची विचारतील. हा झाला तुमचा 6वा क्वेश्चन. तुम्हाला पासची आकडेवारी देतील जे या प्रश्नात दिले, तुम्हाला पासची आकडेवारी देतील आणि एकूण विचारतील. हा झाला तुमचा 7वा क्वेश्चन. आणि तुम्हाला नापासची आकडेवारी देतील आणि एकूण मुले विचारतील. हा झाला तुमचा 8वा क्वेश्चन. मी 8 क्वेश्चन सांगितलं, पुन्हा लिहून ठेवाय का बाजूला कुठं तर. 8 क्वेश्चन कशा पद्धतीने याच्यावर विचारले जातात म्हणून. आणि माइंड सेट करा, पास हो ग नापास हो. माइंड मध्ये इथं सेट करताना नापासाची आकडेवारी लक्षात ठेवा. म्हणजे जर उद्या तुम्हाला सांगितलं पहिल्या वर्षात 80% पास झाली, 80% पास म्हणजे इथं 20% नापास. कळलं? उद्या जर प्रश्न बदलून त्यांनी सांगितलं पहिल्या विषयात 35% नापास झाले, ठीक आहे, 35च आकडा लिहायचं, कारण आपल्याला नापासच घ्यायचं होतं. ओके, ठीक आहे. आता इथं सोडूया. इथं प्रश्न काय विचारलाय? 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेली संख्या किती आहे? 45%. 45% बरोबर 270. तर 100% बरोबर काय घ्यावं लागेल तुम्हाला? एक्स घ्यावं लागेल. डन का? इथपर्यंत समजलं आता तुम्हाला? मग ह्याचा काय करणार? तिरकस गुणाकार. 100 गुणिले 270 छेदामध्ये किती घेणार तुम्ही? 45. 45ची 6 पट आली. बरोबर. 45चा पाडा मी तुम्हाला सांगितलाय. 30च्या पुढे मी तुम्हाला पहिल्या टेस्ट मध्ये आठवते का? 4 पाडा महत्वाचं तुम्हाला सांगितले. कोणकोणतं? 30च्या पुढचं 36चा पाडा, 44चा पाडा, 45चा पाडा, 73चा पाडा. 36चा पाडा तुम्हाला घड्याळ वर्तुळ प्रकरणात महत्वाचा आहे. 44चा पाडा वर्तुळ प्रकरणात महत्वाचा आहे. 45चा पाडा दिशा प्रकरणात महत्वाचा आहे. 73चा पाडा सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट प्रकरणामध्ये फायद्याचा आहे. पाठच पाहिजे. 45 270 आलं. मग 6 ला 100 न गुणलं, एकूण गुण किती आलं मला सांगा? 600 आलं. पर्याय क्रमांक किती? पहिला आला. डन. 15वा क्वेश्चन. आता 16वा क्वेश्चन बघा. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8,000 रुपये झाली व तीच रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात 10,000 रुपये होते, तर मुद्दल शोधा असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. जर असा प्रश्न असेल बघा, 3 वर्षात किती झाली? 8,000 झाली आणि त्याची दुप्पट असेल, 6 वर्षात 10,000 झाली, तर काय घ्यायचं बघा? एक्स बरोबर तुम्ही पहिली व्हॅल्यू घ्यायची 8,000 आणि वाय बरोबर दुसरी घ्यायची 10,000. आणि हे इक्वेशन असतं एक्स वर्ग छेदामध्ये तुमचं वाय. ही रक्कम कोणती? मुद्दल काढण्यासाठी, प्रिन्सिपल ऑफ व्हॅल्यू काढण्यासाठी. एक्स वर्ग छेदात काय घेतलं तुम्ही? वाय. आता एक्स वर्ग म्हणजेच काय? 8,000 गुणिले 8,000. 8,000चा वर्ग करत बसण्यापेक्षा 8,000 गुणिले 8,000 केलं. छेदात किती लिहिलं मी? 10,000 लिहिलं. या 2 शून्याला 2 शून्य कट, या 2 शून्याला हे 2 शून्य कट. 8 8 64 आणि हिटला 1 शून्य, हिटला 1 शून्य, 2 शून्य राहिलं. उत्तर किती आलं तुमचं? 6,400. खूप भारी क्वेश्चन आहे. आतापर्यंत आला नाही, एक्सपेक्टेशन ठेवा यावा 2025-26 ला. ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, प्रश्न क्रमांक 17वा. 4 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:4 होईल, तर ए चे वय किती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मांडणी तुम्हाला प्रॉपर समजली पाहिजे. इथं काय सांगितले? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी, ठीक आहे. ए आणि बी चं गुणोत्तर दिले तुम्हाला. 4 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती होतं? 2:1 होतं. आज किती असेल रे? आज ह्या 2 ला एक्स जोडला, 1 ला एक्स जोडला, आज असेल 2x अधिक 4 आणि इथं असेल 1x अधिक 4. हे आजचं वय झालं. नोंद करून घ्या आजचं वय. आता पुढे काय सांगितले? 4 वर्षानंतर. इथं लिहिलं 4 वर्षानंतर. मग 4 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर कसं येते बघा? 2x अधिक 8 घेणार,
आज आज वय किती आहे 2x+4. 4 वर्षानंतर किती येईल 2x+8 होईल. बीचं काय होईल बघा 1x+8 होईल. अजून याच्यात 4 मिळवलं. मग 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर कसं होतं 7:4. 7:4चा अर्थ काय असतो 7/4 म्हणजे 7/4. 7/4 असंही आपण लिहू शकतो. नोंद करून ठेवा. किंवा 7/4. आता 2x+8 छेदामध्ये 1x+8 बरोबर काय घेतलं तुम्ही 7/4 घेतलं. याचा काय करणार आता मला सांगा तिरकस गुणाकार. या 4 2x+8 ला गुणलं. 4 2x ला गुणलं. 4 दुनी 8x अधिक 8 चोक 32 बरोबर 7 ने x ला गुणलं 7x अधिक 7 56. मी इकडचं इथं लिहितो बघा लक्ष द्या. 8x अधिक 32 आलं बरोबर 7x अधिक 56 आलं. ते 7x इकडे आल्यावर वजा होईल. 8x वजा 7x बरोबर 56 मधनं किती वजा केलं तुम्ही 32 वजा केलं. 8x वजा 7x x आलं. 56 मधनं 32 वजा केल्यास किती आलं 24 उत्तर आलं तुमचं. मग x ची व्हॅल्यू किती आली 24 आली. प्रश्न काय विचारलाय आजचं वय किती. आजचं वय हे आहे. तुमच्या मनाला काय वाटतं 2:1 रेशो आहे सर 24 दुनी 48. 48 पर्यायात असतात. कळलं का. पेपर सेटर काही इडी नाही. पर्याय तुम्हाला असाच देते ती जे तुम्ही विचार करताय ते. पण 48 उत्तर आहे का मला सांगा नाही. कारण आजचं वय काय 24 दुनी 48 अधिक 4 म्हणजे 2x अधिक काय 4 आहे. कुणाचं वय आहे एचं वय आहे. 2 गुणिले 24 अधिक 4. 24 दुनी 48 अधिक 4. 48 अधिक 4 किती आलं तुमचं मग 52 वय आलं. नोंद करून घ्या. जर बीचं वय विचारलं असतं तुम्हाला तर 24 एके 24 24 आणि 4 किती आलं असतं 28 वय. कुणाचं आलं असतं मला सांगा बीचं वय आलं असतं. आता विचारलंय कुणाचं एचं वय विचारलंय. उत्तर काय येईल तुमचं 52 वर्ष होईल. कळलं का. वर्षानंतर वर्षापूर्वी वाक्यरचना तुम्हाला समजली पाहिजे व्यवस्थित. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. एका पिशवीत 20 पैसे 50 पैसे 25 पैसे यांच्या नाण्यांच्या संख्यांचे गुणोत्तर 8 7 5 आहे आणि पिशवीतील एकूण रक्कम 12 रुपये 70 पैसे आहे तर या पिशवीत 50 पैशांची नाणी किती असा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. आता या ठिकाणी बघा रेशो पहिल्यांदा ह्या लिहून घ्यायचा. 20 पैसे 50 पैसे 25 पैसे हे नोंद करून घ्या. 20 पैसे 50 पैसे आणि 25 पैसे. रेशो कसा आहे 8 7 5. 8x 7x 5x यांचा गुणाकार करायचा. ह्या 8x न 20 ला गुणलं 20 गुणिले 8 केलं तुम्ही 8 दुनी 16 केलं 1 0 जोडला 160x. 7 5 35 350x. 25 5 125 125x यांची बेरीज किंवा यांची एकूण रक्कम 12 रुपये 70 पैसे. 1 रुपया म्हणजे किती येतात 100 पैसे येतात. 12 रुपये म्हणजे किती पैसे येतील 1200 पैसे येतील. वरचे किती 70 पैसे बरोबर येणार तुमचं 1270 पैसे. जर या तिघांची पिशवीतल्या सगळ्या पैशांची काय केली बेरीज केली तर म्हणजे ह्यांची काय केली तर बेरीज केली तर आपण बेरीज करूया. 160 अधिक 350 अधिक 125 बेरीज केली 5 6 5 11 11 2 13 हा झाला 1 3 आणि 4 4 आणि 5 5 आणि 6 किती आलं 635. 635 एक्स बरोबर किती आलं 1270. एक्स बरोबर 1270 छेदामध्ये किती आलं तुमचं 635 आलं. मग एक्स बरोबर उत्तर किती आलं तुमचं 2 उत्तर आलं. एक्स बरोबर किती आलं 2 उत्तर आलं. प्रश्न काय विचारलाय त्यांनी पिशवीतील 50 पैशांची नाणी किती. 50 पैशांची नाणी किती येते 7x. या ठिकाणी बघा 20 पैशांची नाणी 20 पैशांची नाणी किती आली असती मला सांगा 8x आहे 8x. मग 8 गुणिले 2 16 आला असतं. उत्तर काय आलं असतं 16. 50 पैशांची नाणी 50 पैशांची नाणी रेशो कसा आहे 7x 7x 7 गुणिले 2 किती आले असती 14 आले असते. त्यानंतर 25 पैशांची नाणी किती आहे ती मला सांगा 5x 5 गुणिले 10 किती नाणी आले असते सॉरी 5 गुणिले 2 किती आले असते 10 नाणी आले असते. ठीक आहे 10 नाणी 14 नाणी 16 नाणी. कोणती नाणी तुम्हाला विचारली 50 पैशाची नाणी 14 येते. पर्याय क्रमांक दुसरा तुमचा बरोबर आला असता. 25 पैशाची नाणी विचारली असती 10 आली असती. ही 25 पैशाची नाणी आली असती. 50 पैशाची नाणी विचारली असती किती येते 16 येते. ही 50 पैशाची नाणी आली. नोंद करून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं असतं 50 पैशाच्या नाण्यापासून एकूण किती रुपये बनतात कळलं पाहिजे तुम्हाला. ती 16 गुणिले तुम्ही 50 पैसे केलं पाहिजे तुमचं किती ते 8 रुपये येतील समथिंग.
ओके. त्यानंतर तुम्हाला विचारलं 25 पैशाचे जी एकूण नाणी ती 10 नाणी त्याच्यापासून किती रुपये बनतील. ओके. त्यानंतर 20 पैशाची जेवढी नाणी ती 16 त्याच्यापासून किती रुपये बनतील. 50 पैशाची 14 नाणी येते ना, ठीक आहे. 14 नाण्यापासून किती रुपये बनतील, 7 रुपये बनतील. 20 पैशाच्या नाण्यापासून 16 दुनी 32 3 रुपये 20 पैसे बनतील. 25 पैशाच्या नाण्यापासून 25 10 250 200 50 पैसे म्हणजे 2 रुपये 50 पैसे पडतील. या तिघांची बेरीज केली 2 रुपये 50 पैसे 3 रुपये 20 पैसे आणि हे 7 रुपये, तर यांची बेरीज 12 रुपये 70 पैसेच येणार. मग तुम्हाला किती रुपये होतील असंही 3 प्रश्न असतील, प्रत्येकाची नाणी किती असंही तुम्हाला 3 प्रश्न असतील, आणि 7वा क्वेश्चन IMP नोट करून ठेवा, एकूण नाणी किती पडतील. एकूण नाणी किती पडतील. ही 16 नाणी, ही 14 नाणी, 16 आणि 14 30 नाणी झाली, आणि ही 10 नाणी 30 आणि 10 40 नाणी झाली. असं वेगवेगळे प्रश्न असतील. एकूण नाणी किती पडतील मला सांगा इथं, मग 40 नाणी. डन. तुम्हाला गुणोत्तर प्रमाणचा एक क्वेश्चन झाला. पुढचा बघा 19 नंबरचा क्वेश्चन. 2 फासे एकाच वेळी टाकल्यास त्यावर मिळालेल्या संख्यांची बेरीज ही मूळ संख्या, मूळ संख्याला काय म्हणतात, अभाज्य संख्या. ओके. अभाज्य संख्याला इंग्लिश मधनं काय म्हणतात मग, प्राईम नंबर. ठीक आहे. आता कळलं असेल मूळ संख्या असण्याची शक्यता किती. आता मूळ संख्याची असण्याची शक्यता किती म्हणजे तुम्हाला डाईस कळलं पाहिजे. तर जसं की आता सापशिडी खेळत असाल तुम्ही, ओके, लुडो खेळ असाल तुम्ही, लॉकडाऊन मध्ये भरपूर खेळाय, 1 2 3 4 5 6 6 पर्यंत नंबरिंग असतात. एक नाही पण 2 टाकलेत सोबत, सोबत 2 टाकलेत, निकाल काय काय भेटू शकतो, रिझल्ट काय काय भेटू शकतो, आता ते लक्ष द्या. दोन्हीच्या दोन्ही डाईसवर, दोन्हीच्या दोन्ही त्या ठोकळ्यावर घणावरती एक आणि एक आकडा भेटू शकतो. सॉरी, एकावर एक दुसऱ्यावर 2 भेटू शकतं. एकावर पहिल्या ठोकळ्यावर 1 आणि नंतर 3 4 भेटू शकतं. म्हणजे निकाल किती पद्धतीने भेटू शकतो आधी त्याचा विचार करा. बघा आपण विचार करूया. फास्ट मध्ये लिहायची पद्धत सांगतो. 36 निकाल मिळतील. 11 12 13 14 15 16. डन. किती निकाल भेटतील मला सांगा. 1 1 2 1 2 1 3 1 4 1 5 1 6. ठीक आहे. त्यानंतर 21 22 23 24 25 26. म्हणजे निकाल कसं भेटतील बघा, त्या दोन्हीच्या दोन्ही डाईस वरती फासेवरती निकाल कसं भेटतील. पहिल्या फासेवरती जर 2 पडलं तर दुसऱ्या फासेवरती 1 पडेल. ही काय 21 22 तुम्हाला काय 1 2 लिहित नाही, पहिल्यांदा ही 2 2 फास्याचा रिझल्ट आहे ते लक्षात ठेवा. आता पुढच्या फास्याचा रिझल्ट बघा. पुढं 31 32 33 34 35 36. 2 फास्यावरती 3 आणि 6 निकाल भेटू शकतो. 3 5 पण निकाल भेटेल, 3 4 पण भेटेल, 3 3 पण भेटेल, 3 2 पण भेटेल, 3 1 पण भेटेल. पुन्हा 41 42 43 44 45 46. ओके. म्हणजे निकाल कसा कसा भेटू शकतो बघा. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. ठीक आहे. पुन्हा 51 52 53 54 55 56. ठीक आहे. 56 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 पण भेटेल. त्यानंतर 61 62 63 64 65 66. 6 6 6 5 6 4 6 3 6 2. ठीक आहे. असं तुम्हाला निकाल भेटू शकतात. नोंद करून घ्या. आता एवढ्या निकालातून तुम्हाला काय सांगितले, एकाच वेळी टाकलं तर त्यावर मिळालेल्या संख्यांची बेरीज, ह्या संख्यांची बेरीज मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती. आता कोणत्या कोणत्या संख्यांची बेरीज मूळ संख्या असू शकते बघा. 1 आणि 1 2 मूळ संख्या बेरीज आली. 1 आणि 2 3 बेरीज आली. 3 आणि 1 4 नाही मूळ संख्या. 4 आणि 1 5 मूळ संख्या बेरीज आली. 5 आणि 1 6 नाही मूळ संख्या. 6 आणि 1 7 मूळ संख्या बेरीज आली. 2 आणि 1 3 मूळ संख्या आली. बेरीज त्यांची काय आली, मूळ संख्या आली. कोणकोणत्या 2 फास्यांची बेरीज, 2 फास्यावर जे अंक पडतात त्यांची बेरीज मूळ संख्या येते त्याला मी काय करतोय, गोल करतोय. 2 2 4 येते नाही, 2 3 5 येते, 2 5 येते. ठीक आहे. 2 4 नाही, 2 6 नाहीत, 3 1 नाही येत, 3 2 यांची बेरीज 5 येते, 3 3 नाहीत, 3 4 यांची बेरीज 7 येते, 3 5 नाहीत, 3 9 नाहीत. म्हणजे 3 आणि 6 दोघांची बेरीज 9 येत नाही. 4 आणि 1 5 मूळ संख्या बेरीज येते. 4 आणि 2 6 नाही येत. 4 आणि 3 7 मूळ संख्या बेरीज येते. 4 आणि 4 8 येत नाही. 4 आणि 5 9 येत नाही. 4 आणि 6 10 येत नाही. 5 आणि 1 6 नाही येत. 5 आणि 2 7 येते.
5 आणि 3 8 येत नाही, 5 आणि 4 9 येत नाही, 5 आणि 5 10 येत नाही, 5 आणि 6 11 येते, 6 आणि 1 7 येते, 6 आणि 2 8 येत नाही, 6 आणि 3 9 येत नाही, 6 आणि 4 10 येत नाही, 6 आणि 5 11 येते, 6 आणि 6 12 येत नाही. सर्कल केलेलं मोपा. किती निकाल भेटले तुम्हाला? 36. 36 पैकी किती ते काउंट करून आपल्याला बाजूला लिहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 भेटणार. 15 वेळा मूळ संख्या येईल. किती पैकी? 36 पैकी. 36 का लिहिलं? 36 निकाल भेटतात आपल्याला वेगवेगळं. मग 15च्या 36 ला संक्षिप्त रूप द्या. 3 न भाग लावला. 3 5 15, 3 1 3, 3 2 6. उत्तर किती आलं? 5 12. पर्याय आहे का? आहे. पहिला पर्याय क्रमांक 1. डन. कोणत्या दोन अंकांची बेरीज 13 येऊ शकते? 13 कुणाचीच येऊ शकत नाही. त्याचं उत्तर 0 असेल. असाही प्रश्न येतं सरळ सेवेला. ठीक आहे. मग सरळ सेवेचा प्रश्न आमचा एमपीएससी आयोगाला येणार का? विषय ते डोक्यातनं काढून टाका. गणित आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. सरळ सेवेला काय 5वं चिन्ह नाही का? आणि तुम्हाला काय 6वं चिन्ह नाही का? नाही. त्यामुळे युगो मनातनं थोडासा काढून टाका. सरळ सेवेचे गणित आम्हाला येत नाही ते म्हणून डोक्यातनं हे काढून टाका. युपीएससीचं गणित मग दिलं होतं ना तुम्हाला बघा, 270 600 गुण आलं बघा. ते युपीएससी 2008चं गणित आहे, लक्षात ठेवा. ते पुन्हा सरळ सेवेला पण आलंय, तुम्हाला अजून आलं नाही. मग युपीएससीचं डायरेक्ट गणित सरळ सेवेला येऊ शकतं, तुम्हाला येऊ शकत नाही, असं काही होऊ शकत नाही. त्यामुळे सरळ सेवेचं एखादं गणित पण तुम्हाला पडू शकतं. नोंद करून घ्या. 20वा क्वेश्चन बघा. आता स्टॅटिस्टिक्स वरून थोडासा आहे. सोबतच्या आलेखात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचा लाभ घेतलेल्या पुरुष व महिलांची संख्या दर्शवली आहे. आलेखाचे निरीक्षण करून अचूक पर्याय निवडा. सी गावातील रोजगार हमी योजनेचा फायदा मिळालेल्या पुरुषांचे महिलाशी गुणोत्तर. पहिल्यांदा पुरुष आहेत, नंतर महिला आहेत, लक्षात ठेवा. पुरुषांचे महिलाशी गुणोत्तर. कुठलं गाव आहे? सी गाव आहे. म्हणजे ह्याचा विचार करायचा, आपल्याला ह्याचा विचार करायचा. महिला महिला ह्या आहेत त्या, महिला ह्या आहेत त्या. ओके, जास्त आहे त्या महिला बरं का. आणि पुरुष कसं आहेत? कमी आहेत. पुरुष कमी आहेत. प्रमाण किती पण विचारताना पुरुषांचे महिलाशी गुणोत्तर किती म्हणून विचारले तुम्हाला. पुरुष आणि महिलांचं गुणोत्तर किती म्हणून तुम्हाला विचारले. ओके, मग पहिल्यांदा गुणोत्तर घेताना पुरुषांचं प्रमाण कमी आहे ना, संख्या कमी आहे, म्हणजे गुणोत्तरात पण पुरुषांचं गुणोत्तर कमी पाहिजे आणि महिलांचं गुणोत्तर जास्त पाहिजे. असा पर्याय कुठला आहे? पुरुषांचं गुणोत्तर कमी, महिलांचं गुणोत्तर जास्त. हे तर येतच नाही बघा, हे पण येत नाही बघा. कारण या ठिकाणी काय दिले त्यांनी? पुरुषांचं गुणोत्तर जास्त दिले, महिलांचं गुणोत्तर कमी दिले. तसं नसलं पाहिजे. महिला जास्त आहेत त्या, पुरुष कमी आहेत त्या, त्यामुळे पुरुषांचं गुणोत्तर कमी, महिलांचं जास्त आलं पाहिजे. या दोन पर्यायातच उत्तर आहे. मग इथं बघितलं ॲव्हरेज काय येते? समथिंग 140. इथं काय येते? 200 येते. 140 200 गुणोत्तर घेतलं, 140 200 भाग लावला, उत्तर किती येते मग तुमचं? 7 10. पर्याय क्रमांक काय आला तुमचा? 4. याच्यावरून 4-5 क्वेश्चन असतात, नाही असं नाही. ए बी सी डी या चारही गावातील महिलांची संख्या किती? ए बी सी डी या चारही गावातील पुरुषांची संख्या किती? असाही तुम्हाला प्रश्न असतो. पुन्हा नंतर ए मधील गावातील पुरुषांची संख्या व डी मधील गावातील स्त्रियांची संख्या यांचं गुणोत्तर किती? असाही तुम्हाला प्रश्न वेगवेगळा असू शकतो. ओके, समजलं? आजचा टॉपिक तुम्हाला समजला? एक्सप्लेनेशन पीडीएफ व्यवस्थित घ्या, ठेवा आणि 20च्या 20 क्वेश्चनचा अभ्यास करा. येणारे पुढचं जे 10 टेस्ट आहेत आपल्या एकूण, त्यातली 3री टेस्ट आपली झाली. 7 राहिलेल्या टेस्टमध्ये पण जबरदस्त एक्सप्लेनेशन करून तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो माझ्या वतीनं, जेणेकरून तुम्हाला येणारे 21 सप्टेंबरचं टार्गेट येणार. त्या 21 सप्टेंबरच्या एक्झाममध्ये आपल्या 10 टेस्टचं जे काय 200 क्वेश्चन होणार आहेत, त्या 200 क्वेश्चनला अनुसरूनच तुम्हाला 18+ असावेत एक्झाम्पल. ओके, थांबूयात आपण. थँक्यू.